हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. सध्या जी MIDC ची एक्झाम आली आहे त्याला आपण मागच्या वेळेस बघितलं की MID ऍक्ट बघितलं, त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन प्रत्येक सेक्शन डिटेल मध्ये बघितलं. त्याच्यात MCQ सॉल्विंग बघितलं. MCQs चे माझे काही व्हिडिओज आहेत त्या कोर्समध्ये. सोबत सोबत आपण 10 टेस्ट आपण त्याच्यात बघितल्या. पण त्याच्या सोबत सोबत देर इज वन मोर पॉइंट विच इज अ लिटल इम्पॉर्टंट, जे आपण MIDC च्या एक्झामच्या दृष्टीने बघू शकतो. दॅट इज पॉलिसी. आता देर आर द मेनी पॉलिसीज रिलेटेड टू MIDC. जर तुम्ही MIDC च्या वेबसाईटवर बघाल तर देर आर टोटल 8 to 10 पॉलिसीज, बट आउट ऑफ विच ज्या मी रेड केलेल्या आहेत त्या एवढ्या एक्झाम दृष्टीने इम्पॉर्टंट वाटत नाही. बट द रेस्ट जेवढ्या पॉलिसीज आहेत ते कोणत्याही प्रकारचे कोणत्याही पोस्टची एक्झाम का असो ना त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो इंडस्ट्रीयल पॉलिसी झाली, PSI म्हणजे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह पॉलिसी, लॉजिस्टिक पार्क पॉलिसी, इलेक्ट्रिक व्हेकल्स, इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी आहे पण या एक्झामच्या दृष्टीने एवढे इम्पॉर्टंट नाहीये. IT पॉलिसी, टेक्सटाईल पॉलिसी आणि भारतरत्न डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर स्पेशल पॅकेज स्कीम, या सगळ्या पॉलिसीज आणि स्कीम खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ही एक्झाम अपियर करत असाल तर. सो सध्या आपण जी मी आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे ती आहे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह ही पॉलिसी. याचं आपण थोडंसं डिटेलिंग बघू की का आली, कधी आली, कारण की हे सगळे लेटेस्ट आलेली पॉलिसीज आहेत आणि एक्झामही या मोस्ट प्रोबेबली फेब पर्यंत एक्झामही तुमची येईल. सो ह्या पॉलिसीज एक्झाम दृष्टिकोनातनं खूप इम्पॉर्टंट आहेत. So we start with the package scheme of incentive 2019. बघा, या स्कीमचं सगळ्यात मोठं एम काय आहे की जिथे जिथे कमी डेव्हलप्ड इंडस्ट्रीयल एरिया आहे तिथल्या लोकांना एनकरेज करायचं बाय प्रोव्हाइडिंग सबसिडी, बाय प्रोव्हाइडिंग द मेनी इन्सेंटिव्ह, सो दॅट तिथले इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप होईल. लेसर डेव्हलप्ड एरियामध्ये एनकरेज करायला की तिथे इंडस्ट्रीयल एरिया यायला पाहिजे. सो असं नाही आहे की ही PSI स्कीम ही नवीन आहे. इट इज इन द स्टेट सिन्स 1964 आणि त्याला पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह असं नाव दिलेलं आहे. सो जी लेटेस्ट मध्ये आपल्याकडे आता आहे ती आहे PSI पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह 2019. ठीक आहे. जी पहिले होती ती पॅकेज स्कीम 2013 होती, विच वॉज ऑपरेटेड सिन्स 1 एप्रिल 2013. आपण याचं हिस्ट्री बघू की कसं किती वर्षासाठी असते ती आणि कसं अप्लिकेबल होते. तो यामध्ये तुम्ही बघितलं जेव्हा मी वरच्या दोन पॉलिसीज तुम्हाला सांगितल्या तर न्यू इंडस्ट्रीयल पॉलिसी 2019 सुद्धा सांगितली, त्याच्या सोबत सोबत PSI 2019 सांगितली. राईट. इंडस्ट्रीयल पॉलिसी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ही एक्झाम अपियर करत असाल तर. सो PSI 2019 चा जो GR होता तो 8 मार्च 2019 ला आला. देर आर द 17 GR with respect to this and the last latest one is 8 March 2019. आता ही जी पॉलिसी आहे ती काय काय याच्यात काय सांगितलेलं आहे तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, हु विल बी इलिजिबल, कोणत्या प्रकारचं इन्सेंटिव्ह देण्यात आलं आहे आणि ऍट द एंड रोबस्ट मॉनिटरिंग मेकॅनिझम. सो ह्या ज्या इम्पॉर्टंट तिन्ही पॉइंट आहेत ह्या सगळ्या इन डिटेल पॉलिसीमध्ये सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर PSI 2019 ही 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2024 पर्यंत लागू असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. आता याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, जसं आता तुम्ही आपण बघितलं की टू एनकरेज दी इंडस्ट्रियलिस्ट टू कम अप इन टू दी लेस डेव्हलप एरिया. जर तुम्ही बघाल
तर मोर डेव्हलप्ड एरियामध्ये याला खूप कमी इन्सेंटिव्ह आहेत ऍज कम्पॅरेटिव्ह टू दी, म्हणजे खूप रेअर इन्सेंटिव्ह. म्हणजे आपण आता बघू की कसं बायफर्केशन करण्यात आलं आहे. सो ग्रुप ए मध्ये खूप कमी बेनिफिट्स आहेत, बट बी, सी, डी, डी प्लस या ठिकाणी खूप प्रमाणात इन्सेंटिव्ह देण्यात आलेला आहे. So to involve and enhancing the infrastructure, growth of IT, high-tech, knowledge-based things, these are the basic objectives of this PSI 2019. बघा, ही जी स्कीम असते ती 5 वर्षासाठी अप्लिकेबल असते. सो 2013 ते 2018 पर्यंत ही स्कीम होती, पण 18 मध्ये ती न्यू म्हणजे एकदम न्यू बनली नसल्याने 31 एप्रिल 2019 पर्यंत ही अप्लिकेबल होती, 2019 पर्यंत. आणि 1 एप्रिल 2019 ला नवीन PSI 2019 ही एक्झिस्टन्स मध्ये आली. सो राईट नाव जी आपण शिकतोय ती आहे पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह 2019. आता ही सुद्धा 5 वर्षासाठी याचा कालावधी असेल, 5 वर्षासाठी ही ऑपरेशन्स मध्ये असते. आता याच्यात कोणाला आणि काय काय बेनिफिट्स असतात. सो कव्हरेज, सो प्रायव्हेट सेक्टर, कोऑपरेटिव्ह सेक्टर, स्टेट पब्लिक सेक्टर आणि जॉईंट सेक्टर, they are eligible. In short, every manufacturing industries are almost 99% every manufacturing units are included in this. एवढं त्याचं कव्हरेज आहे. जे काही फर्स्ट शेड्यूल मध्ये इंडस्ट्रीजची लिस्ट दिलेली आहे, मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस जो MSME डी ऍक्ट 2006 नुसार आहे, MSME ची आत्ताच डेफिनेशन रिसेंटली चेंज झालेली आहे. तुम्हाला तोही एक एक्सपेक्टेड क्वेश्चन इथे विचारू शकतात. किंवा IT टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग युनिट विथ द डिरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीज ऑर द MIDC. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इथे ही PSI 2019 अप्लिकेबल आहे. आता बायोटेक्नॉलॉजिकल युनिट असेल, फूड प्रोसेसिंग, ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीज असेल, तर या सगळ्या ठिकाणी ती अप्लिकेबल आहे. पण दिस इज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग युनिट, नॉट फॉर द प्रायमरी प्रोसेसिंग युनिट. बघा, आता आपण एक एक्झाम्पल बघू की फॉर एक्झाम्पल कॉटन आहे. सो कॉटन इज द प्रायमरी प्रोडक्ट. जेव्हा त्याचा धागा बनेल दॅट इज द सेकंडरी ऍग्रो. आणि जर त्याचे कपडे बनायला लागले दॅट इज द टर्शरी ऍग्रो. सो इट इज अप्लिकेबल फॉर सेकंडरी अँड टर्शरी, नॉट टू दी प्रायमरी ऍग्रो फूड प्रोसेसिंग युनिट. पण FPOज असतील, फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील, तर त्यांना ही कंडिशन अप्लिकेबल नाहीये. ओके, आता हे कशाला अप्लिकेबल नाहीये? इट इज व्हेरी कॉमन सेन्स की एक 16 सप्टेंबर 2016 GR होतं, बियर, लिकर, सिगरेट, बिडी, गुटखा, पान मसाला किंवा असे कोणतेही प्रोडक्ट्स जे सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटनी बॅन केलेले आहेत, त्यांना हे इन्सेंटिव्ह नाही मिळते. राईट. आता परत टेक्सटाईल साठी सुद्धा हे अप्लिकेबल नाहीये, कारण की टेक्सटाईल साठी टेक्सटाईल पॉलिसी 2018-23 आता आपण त्या लिस्ट मध्ये बघितलं होतं. सो टेक्सटाईल पॉलिसी इज ऑलरेडी देअर, सो त्याच्यासाठी सुद्धा हे अप्लिकेबल नाही. इथे असा प्रश्न विचारू शकतात, म्हणजे आउट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग दी PSI 2019 इज नॉट अप्लिकेबल. सो तुम्हाला तिन्ही ऑप्शन देतील आणि एक टेक्सटाईल देणार, कारण की दॅट इज द मॅन्युफॅक्चरिंग युनिट. सो तो एक तुम्हाला विचार करून तुम्ही टिक करायचं. नाउ डिस्ट्रिक्ट वाईज क्लासिफिकेशन ऑफ द एरिया. बघा, तसं आपण बघितलं तर वी हॅव द 6 झोन्स, राईट. पण या पॉलिसीनुसार वी हॅव डिवायडेड द तालुका किंवा एरिया ऍज A, B, C, D विदर्भ, मराठा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे, आणि नो इंडस्ट्रियल एरिया. याच्यात आपलं पूर्ण महाराष्ट्र डिवाइड करण्यात आलेला आहे. का? आता बघा, व्हॉट इज ग्रुप ए डिनोट्स, इट इज इंडस्ट्रियली डेव्हलप्ड एरिया. जिथे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना ग्रुप ए म्हणण्यात आलेला आहे. ग्रुप बी म्हणजे काय? ऍज कम्पॅरेटिव्ह टू दी ए, तिथे कमी प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत. सी इज
विच इज लेस डेव्हलप दॅन दॅट ऑफ द ग्रुप बी. म्हणजे इथे आपल्याला हे कळेल की ग्रुप ए मध्ये खूप जास्त इंडस्ट्रीज आहेत विथ कम्पॅरेटिव्ह टू दी बी, सी, डी आणि डी प्लस. सो डी डिनोट्स द लेसर डेव्हलप्ड एरिया ऍज कम्पॅरेटिव्ह टू दी ए, बी, सी. डी प्लस मध्ये नॉट कवर्ड एनी एरिया, नो इंडस्ट्रियल एरिया. फॉर एक्झाम्पल हिंगोली, गडचिरोली या एरियामध्ये इंडस्ट्रीजच नाही आहेत. सो दॅट इज द नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट एरिया. नक्सलाइट अफेक्टेड एरिया आणि ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट दॅट इज वाशिम, गडचिरोली, उस्मानाबाद या सगळ्या अशा या प्रॉपर फॉर्मॅटमध्ये डिस्ट्रिक्टला डिवाइड करण्यात आलेला आहे. म्हणजे सो दॅट ग्रुप ए ला कोणत्या बेनिफिट्स आहेत, ग्रुप बी ला कोणते इन्सेंटिव्ह आहेत ते प्रॉपर डिटेलमध्ये या पॉलिसीमध्ये सांगण्यात आलेले आहेत. सो सगळ्यात अगोदर एमएसएमई आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीज. सो कॅपिटल अप टू दी 50 करोड FCI दॅट इज द फिक्स्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट यासाठी ही पूर्ण म्हणजे लागू आहे, ही पॉलिसीज लागू आहेत. लार्ज स्केल इंडस्ट्रीला म्हणजे FCI ऑफ 50 करोड बट लेस दॅन द मेगा प्रोजेक्ट याच्यासाठी सुद्धा ही लागू आहे. सो आता LSI साठी कोणता एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, तर जर तुमची म्हणजे फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये एक इंडस्ट्री टाकतोय आपण, सो तिथलं FCI शुड बी 750, मिनिमम 750 करोड and the minimum direct employment should be 1000. But these industries, suppose we are placing at Marathwada or Vidarbha, so that's a FCI should be 100 and direct employment should be 300. So अशा प्रकारे LSI चं एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. सेम विथ द मेगा अँड द अल्ट्रा मेगा युनिट्स, त्यांचं सुद्धा मिनिमम क्रायटेरिया अकॉर्डिंग टू दी तालुका आणि एरिया क्लासिफिकेशन हे वेगळं करण्यात आलेलं आहे. आता याच्यात काय फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहेत तसं बघितलं गेलं तर ऑलरेडी ए मध्ये जे आहे, म्हणजे ए कोणता होता आपला, सो ऑलरेडी फुल्ली डेव्हलप्ड एरियामध्ये ऍज सच इन्सेंटिव्ह नाहीयेत. पण वेन यू गो टू द बी, सी, डी प्लस, जसं जसं म्हणजे बघा फर्स्ट स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, दिस पॉलिसी एम्स टू एनकरेज द पीपल टू डेव्हलप द इंडस्ट्री इन द लेसर डेव्हलप्ड एरिया. जे लेसर डेव्हलप्ड एरिया आहे तिथे इंडस्ट्रीज यायला पाहिजे, एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हायला पाहिजे. दिस इज द मेन एम ऑफ दिस पॉलिसी, राईट. सो ऑलरेडी ए मध्ये जे आहेत ते चालतात, पण बी, सी, डी मध्ये त्याला इन्सेंटिव्ह देण्यात आले आहेत सो दॅट द पीपल विल एनकरेज, म्हणजे लेसर डेव्हलप्ड एरियामध्ये सुद्धा लोक इंडस्ट्रीज टाकतील. फॉर एक्झाम्पल विदर्भ एरियामध्ये एक आपण इंडस्ट्री टाकली, सो त्याच्या जी काही त्याची रक्कम असेल, FCI असेल, त्याचं 80% ऍज अ इन्सेंटिव्ह मिळेल, राईट. पण हे एक सोबत मिळणार नाही, एलिजिबिलिटी पिरियड इज गिवन. फॉर एक्झाम्पल जर आपण 100 FCI असेल आणि त्याचा 80% म्हणजे 80 lakhs मिळणार असेल, तर 80 lakhs एक सोबत तुम्हाला मिळणार नाही, तर इट इज गोइंग टू डिवाइडेड बाय द 10 आणि प्रत्येक वर्षाला तुम्हाला 8 लाख रुपये मिळेल. बघा, दिस स्कीम्स हॅव अन इमॅजिनेशन ऑफ, म्हणजे एकदा खूप साऱ्या अशा इंडस्ट्रीज असतात की जे सबसिडी घेतात, इन्सेंटिव्ह घेतात आणि इट डझंट रन इन द फ्युचर. बट दिस टेल्स यू दॅट की जर तुम्हाला ही फ्युचर मध्ये रन करायची असेल, ऍट एव्हरी फायनान्शियल इयर एंड मध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिशन करावे लागतील आणि ऑन दॅट यू विल गेट द नेक्स्ट इयर इन्सेंटिव्ह, राईट. सो एलिजिबिलिटी पिरियडचा अर्थ कळला आणि मॅक्झिमम सिलिंग ऑफ द बास्केट ऑफ द इन्सेंटिव्ह कळलं की डिपेंडिंग अपॉन दी तालुका क्लासिफिकेशन त्याचं बायफर्गेशन करण्यात आलंय आणि अकॉर्डिंग टू दॅट एलिजिबिलिटी पिरियड डिसाइड केलेला आहे की ही जो तुम्ही इंडस्ट्री टाकताय तो इंडस्ट्री लॉंग रन मध्ये रन व्हायला पाहिजे, सो दॅट म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला त्याचं इन्सेंटिव्ह आणि फायदा मिळेल, राईट. तो फायनान्शियल इन्सेंटिव्ह फॉर पहिले आपण MSME साठी बघू आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये लार्ज प्रोजेक्ट साठी बघू.
सो कोणते कोणते इन्सेंटिव्ह आहेत, तर एक्सपान्शन और डायव्हर्जन इन युनिट्स असेल तर प्रमोशनल सबसिडी आहे, इंटरेस्टची सबसिडी आहे, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, स्टॅम्प ड्युटी, पॉवर टॅरिफ आणि ऍडिशनल अजूनही अशा प्रकारे तुम्हाला इन्सेंटिव्ह एमएसएमई असतील तर अशा प्रकारे इन्सेंटिव्ह मिळतील. सो फर्स्ट ऑफ ऑल एक्सपान्शन और डायव्हर्जन युनिट. आता बघा, जर तुम्ही पॉलिसी प्रॉपर बघितली तर देअर आर दी, म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या डेफिनेशन सुद्धा आहेत की एक्सपान्शन कशाला म्हणतात, न्यू युनिट कशाला म्हणतात. फॉर एक्झाम्पल, मी एक युनिट अमरावतीला टाकलेलं आहे, राईट. सो राईट नाव आय एम रनिंग दॅट बिझनेस, पण मला ते एक्सपांड करायचंय आणि मी दुसरा युनिट नागपूरमध्ये टाकला. सो दिस इज नॉट अन एक्सपान्शन. That Nagpur unit is a new unit, कारण की that is at a some other location with some other new ideas. For माझ्या बिझनेस साठी तो एक्सपान्शन ऑफ द बिझनेस असेल, पण जर ते या पॉलिसीनुसार जर तुम्ही विचार केला तर दिस इज अन अ न्यू युनिट. सो eligible unit can receive the incentive equivalent to 80% post admissible for the new unit. अशा प्रकारे एक्सपान्शन किंवा डायव्हर्जन करत असाल तुम्ही तर त्याच्यावर इन्सेंटिव्ह मिळेल, राईट. नेक्स्ट इज इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी. बघा, जो काही म्हणजे एमएसएमई ही फर्स्ट सेल विदिन महाराष्ट्र केलं तर त्याच्यावर 100% इंडस्ट्रियल प्रमोशन सबसिडी ऑन अ एसजीएसटी. बघा, आता आपल्याला माहिती आहे 18% अशा वेगवेगळ्या स्लॅब मध्ये आपण जीएसटी भरतो. त्याच्यातला दोन हिस्सा असतो, एक असतो एसजीएसटी आणि दुसरा असतो स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी, राईट. सो त्याच्यातला स्टेट जीएसटी वर 100% सबसिडी मिळेल. सो इफ दॅट प्रोडक्ट इज बिल्ड अँड डिलिव्हर्ड विदिन दी महाराष्ट्र देन, राईट. नेक्स्ट इज एक्झम्पशन फ्रॉम इलेक्ट्रिसिटी ड्युटी. बघा, दिस इज ड्युटी म्हणजे काय की जर तुम्ही इलेक्ट्रिक बिल बघाल तर खाली एक ड्युटी लागून येतं. सो इट इज ओनली इलिजिबल फॉर 100% एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग युनिट आणि बायोटेक्नॉलॉजिकल युनिट. सो ती जी ड्युटी आहे ती 7 वर्षासाठी एक्झम्प्ट करण्यात येते, राईट. फॉर द पिरियड ऑफ 7 years. दिस इज इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू. आणि हे ड्युटी आहे, पूर्ण इलेक्ट्रिसिटी टॅरिफ नाही. पॉवर टॅरिफ साठी वेगळा क्लॉज आहे, पण दिस इज इलेक्ट्रिसिटी ड्युटी, राईट. देन स्टॅम्प ड्युटी. बघा, कोणतेही जर तुम्ही एखादी लँड विकत घेतात या सगळ्यासाठी खूप मोठं स्टॅम्प ड्युटी लागते, राईट. सो या जर इफ युअर इंडस्ट्री इज इन दी ग्रुप सी, डी प्लस तालुकाज, नो इंडस्ट्रियल एरिया किंवा ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट, या केसमध्ये 100% स्टॅम्प ड्युटी पूर्णतः एक्झम्प्ट करण्यात येतं. पण जर का ग्रुप ए, ग्रुप बी या केसमध्ये आहे तर त्या केसमध्ये एक्झम्पशन नाहीयेत. ए मध्ये नाहीयेत, बी मध्ये 75%. नेक्स्ट इज पॉवर टॅरिफ सबसिडी. नेक्स्ट, इलिजिबल न्यू एमएसएमई अँड द स्मॉल इंडस्ट्री विल बी इलिजिबल फॉर द पॉवर टॅरिफ. बघा, आता हा पॉवर टॅरिफ सुद्धा कसा आहे की इफ दी that industry is located in the Vidarbha, Marathwada, North Maharashtra, या सगळ्या एरियामध्ये, तर 1 rupees per unit will be the subsidy. आणि जर का इट इज इन दी अदर युनिट, म्हणजे ग्रुप ए नाही, ग्रुप बी मध्ये असेल तर दॅट इज द 5.5 रुपीज 50 पैसे पर युनिट, राईट. ही पॉवर टॅरिफ द युनिट ऑफ ग्रुप ए विल नॉट बी अप्लिकेबल फॉर दिस इन्सेंटिव्ह, राईट. इंटरेस्ट सबसिडी. जर तुम्ही लोन घेतलेलं असेल तर त्याच्यावर सुद्धा इंटरेस्ट सबसिडी मिळते. आता बघा, त्या सगळ्या याच्यात तुम्हाला मिळणाऱ्या जेवढ्या बेनिफिट्स आहेत ते सगळे बेनिफिट्स एकत्र करून विच एव्हर इज द लेसर दॅट इज गोइंग टू बी अप्लिकेबल. म्हणजे या सगळ्यांचं पॉवर टॅरिफला ऍड केलं आपण, या सगळ्यांना ऍड केलं तो, आणि
5% of the compound interest, whichever is the less, that is going to applicable for the interest subsidy. नेक्स्ट अजूनही ऍडिशनल काही इन्सेंटिव्ह आहे, जसं कॅपिटल इक्विपमेंट घ्यायचे असेल तर 5% सबसिडी आहे, पण मॅक्स टू मॅक्स 25 लाख. जर क्वालिटी सर्टिफिकेशन साठी तुम्ही टाकलं तर 75% आहे, मॅक्स टू मॅक्स 1 लाख. कॅपिटल इक्विपमेंट्स अक्वायर्ड फॉर द क्लीनर प्रोडक्शन मेजर्स असेल तर 25% आहे, मॅक्स 5 लाख. अशा प्रकारे सगळ्या गोष्टीसाठी, इवन फॉर द पेटंट, ह्या सगळ्या ऍडिशनल इन्सेंटिव्ह फॉर स्ट्रेंथनिंग द MSME दिलेल्या आहेत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण जे बघितलं ते होतं MSME साठी जी PSI मध्ये जे इन्सेंटिव्ह दिलेले आहेत ते. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मेगा प्रोजेक्ट साठी बघू, स्पेशल LSI साठी बघू की कोणत्या प्रकारचे बेनिफिट्स आहेत. हा जो पूर्ण कोर्स आहे तो एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर तुम्हाला अवेलेबल होईल. त्याच्यात सगळ्या पॉलिसीज एक्सप्लेन केलेल्या असेल आणि त्याच्या डिटेलिंग्स म्हणजे प्रत्येक पॉलिसी रादर दॅन ज्या मी रेड मध्ये लिहिलेल्या होत्या त्या 3 पॉलिसी सोडून बाकी सगळ्यांचे तुम्हाला डिटेलिंग्स एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर मिळतील. सोबत सोबत जे असिस्टंट प्लॅनर साठी सुद्धा आपल्या अपियर करतात त्यांच्यासाठी सुद्धा टेस्ट सिरीज एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर अवेलेबल आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.